नाशिक TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खानला आश्रय देणाऱ्या MIM नगरसेवक मतीन पटेल यांच्या घरावर मनपानं कारवाई केली। मनपाच्या 100हून अधिक कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली। मतीनच्या ऑफिसवरही तोडक कारवाई करण्यात आली। निदा खान लपलेल्या घरावरही बुलडोझर चालवण्यात आला। दरम्यान मतीन पटेलांच्या कुटुंबियांनी मनपा पथकाचं स्वागत करत गांधीगिरी करण्याचा प्रयत्न केला। फुलांच्या माळा आणि संविधानाची प्रत देऊन हे स्वागत करण्याचा प्रयत्न करण्यात आला। महानगरपालिकेनं कारवाईबाबत याआधी नोटीस काढली होती। या विरोधात मतीन पटेल यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती। यावर काल सुनावणी झाली। मात्र खंडपीठानं मतीन पटेलला कोणताही दिलासा दिला नाही। कारवाई थांबवण्याबाबत किंवा स्थगिती देण्याबाबत देखील कोणताही आदेश दिला नाही। त्यामुळे पालिकेकडून अधिकृत बांधकामावर बुलडोझर चालवण्यात आला। पालिकेच्या या कारवाईवर MIMचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांची प्रतिक्रिया आली, ती आपण पाहूया। या राज्यामध्ये काय गुंडाराज सुरू आहे का? आहे गुंडाराज सुरू। कोणीतरी पालकमंत्री बसतो, कोणीतरी नेता जाऊन मागणी करतो, कोणीतरी हे म्हणतो की आम्ही JCB ला स्वतः घेऊन जाऊन हे पाडू करके। हे गुंडाराज नाही आहे तर काय आहे? तिथे का विरोध केला नसतं का लोकांनी? मी त्यांच्या परिवाराला भेटलं, त्या एरियातले सगळे लोकांना भेटलं आणि मी त्यांना एकच गोष्ट सांगितलं की मतीनवर आरोप सिद्ध झालेले नाही आहे। कोण सिद्ध करणार? हे काही राजनैतिक पक्षाचे नेते नाही करणार, काही संघटनांचे नेते नाही करणार, मीडिया नाही करणार। दुर्दैवाने हे तिघं मिळून कलेक्टिव्हली एका माणसावर आरोप होतो आणि त्याच्यावर इमिजिएट तुरंत त्याला दोषी ठरवण्याचा जे प्रकार सुरू आहे त्याचा आम्ही निषेध करतो। दरम्यान या प्रकरणावर मंत्री संजय शिरसाट यांनी MIM नेते इम्तियाज जलील यांच्यावर टीका केली। जलील अर्बन टेररिस्ट असल्याची टीका शिरसाट यांनी केली। मतीन एवढा आरोपी नाहीये, हा इम्तियाज आरोपी आहे। त्याची हिंमत नाहीये। त्या मतीन कोण आहे? तो बिचारा छोटा नगरसेवक कुणाच्या सांगण्यावरून केलं होतं? यांनी कुराण शरीफवर हात ठेवावं आणि सांगावं माझा त्याच्याशी काही संबंध नाही, मी त्या फिदा खानला का ईदा खानला मी ओळखत नाही आणि मी तिला त्या घरात लपवलं नाही। मान ना भूमिका हिंमत असेल तर। इस्लामचं नाव घेतोस, लोकांना भडकवतोस। जेव्हा एखादा आरोपी पकडला जातो त्या टायमाला त्याच्या घरासमोर रात्री 12 वाजता जाऊन सांगणं, चिंता मत करो हम तुम्हें घर बना के देंगे, चिंता मत करो हम तुम्हें नगरसेवक फिर से बनाएंगे, याचा अर्थ काय होतो? हा खऱ्या अर्थानं अर्बन अतिरेकी ज्याला म्हणतात, अर्बन टेररिस्ट हा तो प्रकार आहे। पोलिसांनी तातडीने त्या इम्तियाज जलीलवर आज गुन्हा दाखल केला पाहिजे। रात्री 12 वाजता जाऊन तू तिथं बोलतो कसा? आरोपीच्या समर्थनार्थ म्हणजे पाठिंब्यासाठी त्या ठिकाणी सभा घेतो कशी? ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।